तानाजी नगर येथे अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त 160 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी, 20 जणांवर होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त पारख परिवार, कासारे साक्री, कांता लक्ष्मी शाह नेत्रालय नंदुरबार व धनगर समाज बांधवाच्या संयुक्त विद्यमाने रविवार 31 मे तानाजी नगर येथील बालाजी मंगल कार्यालय कासारे येथे मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य शासनाचा अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त सौ मंगला सुरेश पारख होत्या। प्रमुख पाहुणे म्हणून समाजभूषण पुरस्कार प्राप्त व साक्री तालुका प्रवासी महासंघाचे अध्यक्ष सुरेश सोनराज पारख, युवा उद्योजक वेदांत गिरीश पारख, सेवानिवृत्त बँक अधिकारी भालचंद्र देसले उपस्थित होते। सुरेश पारख यांनी प्रास्ताविक केले तर अध्यक्षा सौ मंगला पारख यांनी अहिल्यादेवींच्या लोककल्याणकारी व न्यायप्रिय कार्याचा गौरव केला। शिबिरात कांतालक्ष्मी शाह नेत्रालयाचे प्रमुख अभिजित खेडकर व नेत्ररोग तज्ञ डॉक्टर अर्चना वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली 160 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली। यातील 20 रुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी बुधवार दिनांक 3 जून रोजी स्पेशल बसने नंदुरबार येथे पाठविण्यात येणार आहे। या समाजोपयोगी उपक्रमासाठी भालचंद्र देसले, बाळू तात्या, कल्याण अहिराव, जीपी पवार, राकेश बोरसे, सोनू टकले, पोपट टकले, माजी सरपंच नामदेव टकले, सखाराम गोईकर, बाळू टकले, दलपत सूड, जिभाऊ पांढरे, पोपट गोईकर, साहेबराव सरप, यशवंत टकले, सोमा टकले, बंडू टकले, संजय टकले, संजय दशपुते, दिगंबर ठोंबरे, दुधाराम सरप, सरुबाई गोईकर, उपसरपंच मैनाबाई टकले, गोपाबाई सूड व रेखाबाई सरप यांनी अनमोल सहकार्य केले। शिबिराचे यशस्वी आयोजन सुरेश पारख, सौ मंगला पारख, वेदांत पारख व समस्त पारख परिवाराने केले होते। ब्युरो रिपोर्ट साक्री, सहसंपादक अनिल बोराडे।